नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे मी आत्ता बाली बेटावरती आहे इंडोनेशियात. बाली बेटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जरी वर्तमानात असलं तरी बहुतांश काळ हे भूतकाळातच आहे. म्हणजे गेल्या शतकात म्हणण्यापेक्षा त्याही पलीकडे 10-12 शतकं पूर्व असं सगळं आहे. इथे आत्ता मी बघितलं ते रस्त्यावरती रामायणातल्या महाभारतातल्या पात्रच्या मूर्ती रस्त्यावरती बसवलेल्या आहेत. घरांचे जे हे आहे म्हणजे कुंपण, ते कुंपण देखील मंदिरांना कशा पवळ्या असतात तशा स्वरूपाचं बनवलेलं आहे. आणि हे इथे हे बघा, हे माझ्या मागे दिसतंय, हे पण तुम्हाला लक्षात येईल तुमच्या. हे सगळं प्राचीन शिल्पाच्या स्वरूपामध्ये हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. मी आत्ता इथे आलोय तो म्हणजे आर्या नुसा डुआ या बालीच्या जुहू किंवा कलंगूट किंवा बागा अशासारख्या तत्सम ठिकाणी. बालीचं हे कलंगूट किंवा बागा किंवा जुहू आहे. फुल 5 स्टार आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे बघा, माझ्या मागे तुम्हाला दिसतील. या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज इकडे होतात. तुम्हाला माहिती आहे मला पाण्याची भीती वाटते आणि त्यामुळे मी काही पाण्यात आजवर कधी गेलेलो नाही. आयुष्यामध्ये 5-6 वेळा गेलो असेल समुद्रात आंघोळीला, पण त्या उपर नाही. तेव्हा आपण आता नुसा डुआ बघूया, चला. हे बघा, हा संपूर्ण समुद्रकिनारा आहे आणि या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजच्या ज्या बोटी आहेत त्यांनी हे सगळं भरलेलं आहे. समुद्रकिनारा चांगला आहे, एक अर्धा-पाऊण तास टाइमपास करण्यासाठी उत्तम आहे. मात्र बाकी इथे काही नाही तुम्हाला, म्हणजे भेळपुरी ठेलेवाले वगैरे वगैरे काहीही दिसणार नाही. फक्त वॉटर स्पोर्ट्सवाले लोक दिसतील आणि त्यांना करवणारे ते सेलर्स. हे बघा, हे आता जायच्या तयारीत आहेत पुढे. तुम्ही इथे आलात तर जरूर करा. इथून पुढे टर्टल आयलंड म्हणून आहे, तिथे कासवाना फीड केलं जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने कासवाना अन्न देऊ शकता वगैरे वगैरे बोटीतनं. पण त्याची फी 1 मिलियन रुपया होती. 1 मिलियन म्हणजे 10 लाख रुपये. आणि मला ती काही पटली नाही. अर्थात मला कुठे वॉटर स्पोर्ट करायचेही नाही आहेत. ज्यांना करायचे त्यांनी जरूर करा, पण महाग आहेत एवढं मात्र नक्की. हा बघा, हा एक खेळ चाललाय. अर्थात त्या मुलीला त्या मागे प्रशिक्षित असलेला तो माणूस आहे त्यांचा, तो फिरवतोय. बघायला फार छान वाटतं. कसं गोव्यातून फिरल्यासारखं वाटतंय, किंवा पूर्वी जसं जुहूचा शांत इलाका होता तसं फिरल्यासारखं वाटतंय. हे बघा, हे बघा, हे कंपाऊंड हंडारा गेट सारखे, स्वर्गदारासारखे दरवाजे आहेत प्रत्येकाने गेलेले. हे नवीन बांधकाम चालू आहे, ठीक आहे. एनिवेज, पांडवा बीच, हे इकडचे लोक त्याला पंडावा म्हणतात, पण तो पांडवा आहे. त्या पांडवा बीचला आपण आलेलो आहोत. अतिशय सुरेख असा बीच आहे. हा बघा,
धीरे स्लो. हा बघा हा अर्जुन आहे. येस हा अर्जुन आहे. मागे गेला तो धर्मराज होता. ओके गो. हा बघा हा नकुल आहे. ओके गो. हा नकुल आहे आणि हा सहदेव आहे. हा बघा धर्म आणि अर्जुन मागे गेले. हिंदुस्थानात काय जगाच्या पाठीवर कुठेही असतो तसा हा बीच आहे छान. जास्त माणसं नाही आहेत आणि ऊनही जास्त नाहीये, त्यामुळे आनंद घेता येतोय. एक अर्धा पाऊण तास टाइमपास करायला हा बीच चांगला आहे. हा पांडवा बीच म्हणतात तो हा आहे. हे जे बदामासारखं झाड दिसतंय हे झाड एक वेगळ्याच पद्धतीचं आहे. तुम्ही बघा याला ते असे घोस लागलेले आहेत बारीक बारीक फळांचे बोरासारखे. काय आहे मला काही कल्पना नाही, माझ्यासाठी नवीन आहे. मी हे सगळं बघितलं. खाली एक म्हातारी बाई आहे. ही बघा ही बघा ही This one? Oh, eat. Yeah, eat it, okay. Here, good. हे बघा हे अशा पद्धतीचं आहे. हे आपल्याकडे करवंदासारखं हे फळ आहे. तिने मला दिलेत बघा किती. बघूया खाऊन कसं लागतंय. छान आंबट गोड चव आहे. त्या फळांची छान आंबट गोड चव आहे. हे बघा हे एक बदामासारखं आपल्याकडे दिसणारं झाड आहे, पण ही पानं वेगळी आहेत आणि याच्यावरती आलेली फळं देखील बघा कशी छान आहेत. अशी घोसाने लागलेली आहेत. बघा अशी एका बाईने मला ती फळं आणून दिली. मी चाखून देखील बघितली. आंबट गोड अशा स्वरूपाची ही फळं आहेत. हे बघा मस्त आहेत. हे बघा भरपूर बहर आलेला आहे. हा बघा आपली द्राक्ष जशी लागतात किंवा करवंदाचे घोस तशी ही फळं आहेत. मस्त आहे. आणि हा आहे तो बीच, पांडव बीच. हा बघा हा भीम आहे हातात गदा घेतलेला. ओके कम ऑन. ही इकडे हा युधिष्ठिर आहे. युधिष्ठिर हा बघा युधिष्ठिर. धर्मराज. कम ऑन. आणि ही इकडे येते. ही आहे माता कुंती. वा. आणि हा होता पांडव बीच. मंडळी हा आहे मेलास्ती बीच. What Kechak dance? Yeah. Here also? Yeah, here also. At what time? Same. All Kechak dance 6 o'clock. 6 o'clock. Ready, Okay. Yeah. मंडळी हा आहे कालास्ती बीच.
पाणी बघा कसं छान आहे, अगदी तळ दिसतोय आतला, एकदम तळ दिसतो पाण्याचा. हे बघा संध्याकाळच्या वेळी इथे आलं पाहिजे. मी आत्ता आलोय तो वाजला आहेत 1 वाजताना काय येणार. संध्याकाळच्या वेळी फार गंमत येईल इथे, 1 तासभर सहज काढता येईल. मंडळी, प्रसिद्ध उलुवाटू मंदिराजवळ आम्ही आलेलो आहोत. आता इथे असं आहे, देवळातून तुम्हाला बाहेरून देऊळ बघता येतं, आतमध्ये गाभाऱ्यात जाता येत नाही. गाभाऱ्यात जे प्रवेश ज्यांचे पूजा करणारे असतात भाविक तेवढेच फक्त गाभाऱ्यात जातात. त्यामुळे आपण आता केचक डान्स जिथे होतो तिथे आलेलो आहोत. तर हा होता पांडव बीच, मेलस्ती बीच आणि उलुवाटू समुद्र किनारा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.